उपोषण सुरू करण्याआधी जरांगेंसोबत फोनवरून चर्चा केल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। उपोषण करू नका अशी जरांगेंना विनंती केली असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेटसाठी तेलंगणा सरकारकडून डॉक्युमेंट्स मागवले आहेत असं देखील देसाई म्हणाले। आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या शिंदेच्या सूचना असल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली। उपोषण सुरू होण्यापूर्वीच मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मी त्यांना सरकारच्या वतीने विनंती केली की उपोषणाचा मार्ग तुम्ही अवलंबू नका। तुमचे जे विषय आहेत जे स्वतः मी आंतरवालीला आलो होतो आणि लिहून घेतले होते आणि त्या संदर्भातला पाठपुरावा देखील मी सुरू केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे ह्या सगळ्या आमच्या कामावरती लक्ष आहे। ते सतत या बाबतीत विचारणा करत असतात आणि जे आश्वासन आपण दिले ते अनुषंगाने लवकर कार्यवाही करा असं माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलेलं आहे। हैदराबाद गॅजेट जे विशेषतः मराठवाड्यातल्या 9-10 जिल्ह्यांकरता अत्यंत आवश्यक आहे ते त्या अनुषंगाने ते लागू करा। तर त्याचे डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी तेलंगणा गव्हर्नमेंटकडनं सर्टिफाईड कॉपीज मागितलेल्या आहेत। नुसत्या फोटो स्कॅन कॉपीचा उपयोग नाही, तर उद्या कोर्टात ते टिकायचं असेल तर आपल्याला त्या गव्हर्नमेंटनं ह्या आमच्या कस्टडीमधल्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या फोटो कॉपीज आहेत म्हणून सर्टिफाय करून दिल्या पाहिजेत। त्या आपण त्यांच्याकडनं मागितलेल्या आहेत। जे गुन्हे मागे घेण्यासारखे आहेत, जे अहवाल संबंधित पोलीस अधीक्षकांकडनं किंवा संबंधित पोलीस आयुक्तांच्याकडनं सरकारकडे आलेले आहेत त्याच्या बाबतीत LNGD डिपार्टमेंट जे आपलं आहे विधी आणि न्याय विभाग त्यांचा अंतिम अभिप्राय येणं बाकी आहे। तो देखील लवकर मिळवण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी सुरू आहे।